नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय आणि कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय. हे बघा, काही उदाहरणं बघा. 2 प्लस √3, √5 मायनस √2, 3/5 प्लस √7, √10 प्लस √11. हे जे तुम्हाला मी 4 उदाहरणं दिलेत, तर या सर्वांना बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणायचं. आता हे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं याला का म्हणायचं ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, बायनॉमियल हे तर तुम्हाला माहिती आहे, द्विपदी, त्याला आपण काय म्हणतो, बायनॉमियल म्हणतो, बरोबर. कारण हे प्रत्येकामध्ये बघा 2 टर्म्स आहेत. ही पहिली टर्म, दुसरी टर्म, पहिली दुसरी, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, बरोबर. म्हणजे प्रत्येकामध्ये किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत. म्हणून आपण यांना काय म्हणतो, बायनॉमियल. आता क्वाड्रॅटिक सर्ड असं का म्हणायचं, क्वाड्रॅटिक सर्ड कशाला म्हणतात, तर ज्या सर्डची ऑर्डर 2 असते त्याला आपण क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतो. हे बघा, √5. आता यामध्ये ऑर्डर किती आहे, इथं 2 आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, क्वाड्रॅटिक सर्ड. ज्याची ऑर्डर 2 आहे त्या सर्डला म्हणायचं क्वाड्रॅटिक सर्ड. समजा हे असं आहे √7, तर मग याला क्वाड्रॅटिक सर्ड तुम्हाला म्हणता येणार नाही, कारण या ठिकाणी ऑर्डर ही 3 आहे. लक्षात आलं का. मग द्विपदी आहे आणि क्वाड्रॅटिक सर्ड आहे. आता याच्यामध्ये बघा, इथं ही रॅशनल संख्या आहे, बरोबर, तर ही इरॅशनल आहे म्हणजे सर्ड आहे. इथं हे सर्ड आहे, हे पण सर्ड आहे. या ठिकाणी हा रॅशनल आहे, हे सर्ड आहे म्हणजे इरॅशनल आहे. तर या ठिकाणी दोन्ही सर्ड आहेत. मग बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड कुणाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत, मग त्या दोन्ही टर्म एकतर सर्ड असतील किंवा एकच सर्ड असेल. आता दोन्ही सर्ड नसतील तर मग त्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणता येणार नाही. उदाहरण बघा, समजा 5 प्लस 3/2. आता यांना बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणता येईल का, नाही, कारण याच्यामध्ये सर्डच नाही आहे. त्यामुळे कमीत कमी एका ठिकाणी तरी सर्ड पाहिजे. दोन्ही ठिकाणी असतील तरी चालेल, पण कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे, तर मग तुम्ही त्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणू शकता. लक्षात आलं का तुमच्या, ठीक आहे. तर तुम्ही थोडीशी माहिती लिहून घ्या. बायनॉमियल हे मला जरा या ग्राफिकल टॅबलेटवर लिहायची सवय नाही आहे, त्यामुळे अक्षर माझं थोडंसं इथं खराब येत आहे. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स. फाइव प्लस 3√2, √11 माइनस 3, √7 माइनस √5, √15 plus 3/2 are some examples
ऑफ क्वाड्रॅटिक सर्ट्स. तर ह्या 3 ओळी तुम्ही लिहून घ्या. Now we will see conjugate pair of a binomial surd. हे बघा, आपण 2 बायनॉमियल सर्ट्स घेऊ आणि त्यांचा गुणाकार करू. तर पहिलं एक्झाम्पल बघा, 3 + √5 आणि 3 - √5 या 2 बायनॉमियल सर्ट्सचा आपण गुणाकार करू. सो 3 + √5 इंटू 3 - √5. मला सांगा आता यांचा गुणाकार तुम्ही कसा करणार. एकतर द्विपदीला द्विपदीने गुणायचं कसं हे तुम्हाला माहीत आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी एक फॉर्म्युला जो की तुम्हाला 6वी 7वी मध्ये झालेला आहे तो असा आहे की a + b इंटू a - b इज इक्वल टू a² - b². हा गुणाकार तुम्हाला माहिती. तर या सूत्रानं आपण यांचा गुणाकार करू. बघा या ठिकाणी a म्हणजे काय आहे, 3 आहे, आणि b म्हणजे काय आहे, √5. मग आता यांचा गुणाकार काय होणार आहे, a² - b². हे बघा, हे a² - b². तर आता या पहिल्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहिणार, बरोबर आहे a लिहिणार, म्हणून आपण इथं 3 लिहिलं. आणि या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, √5. देअरफॉर 3² इज 9 मायनस या √5चा स्क्वेअर करा 5. काय किंमत आली, 4. मग या 2 क्वाड्रॅटिक सर्ट्सचा म्हणजे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्सचा गुणाकार हा किती आला, 4 आला. म्हणजे रॅशनल नंबर आला, लक्षात ठेवा. 4 येऊ, 5 येऊ किंवा 3/6 येऊ, काही येऊ द्या, परंतु रॅशनल नंबर आलेला आहे, हे लक्षात घ्या. आता मी दुसरं उदाहरण घेतो. सेकंड एक्झाम्पल, 3 + √7 and 2 - √7. आपण यांचा गुणाकार करू. आता इथं आपल्याला a + b आणि a - b हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही, बरोबर. मग आपण काय करू, या 3नं पहिल्यांदा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. तर बघा, पहिल्यांदा या 3नं या 2ला मल्टिप्लाय करा, किती मिळेल, 6. किंवा मी इथे एक स्टेप वाढवून असं लिहितो, 3 इंटू सेकंड ब्रॅकेट आणि आता +√7 गुणायचं आहे. +√7 2 - √7 इज इक्वल टू, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेकंड ब्रॅकेट लिहायचं आहे, 2 - √7. ठीक आहे. आता 3नं या 2ला मल्टिप्लाय करा, किती मिळेल, 6 मायनस 3 इंटू √7 किती मिळेल, 3√7. ओके. प्लस या √7नं 2ला मल्टिप्लाय करा, 2√7 मायनस आणि या √7नं √7ला गुणा 7 मिळेल इज इक्वल टू, हे 6 - 7 किती झाले, बरोबर आहे, -1. आणि हे -3√7 आणि +2√7 किती, -√7. मग हे रॅशनल आहे का, नाही, बरोबर. हे कसं आहे, इररॅशनल. तिसरं उदाहरण,
√10 मायनस √3 आणि √10 प्लस √3 इज इक्वल टू, आता हे a प्लस बी आणि a मायनस बी या प्रकारातलं आहे, बरोबर. मग आपण यांचा गुणाकार काय करू शकतो, a² मायनस b². तुम्ही म्हणाल आम्ही असाच जर गुणाकार ह्या दुसऱ्या उदाहरणासारखा जर केला तर तरी पण ते तेवढंच येणार आहे. जर तसंच करायचं असेल तर बघा तुम्हाला मी ते पण करून दाखवतो. बघा पहिल्यांदा आपण काय करू, या √10 ह्या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, दॅट इज √10 प्लस √3 मायनस, आता या √3 मल्टिप्लाय करायचं, √3 या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, √10 प्लस √3 इज इक्वल टू, तर बघा √10 या √10ला गुणा 10 मिळेल, प्लस √10 या √3ला मल्टिप्लाय करा √30 मायनस या √3 10ला गुणा मायनस √30 आणि या मायनसनं या प्लसला गुणा मायनस 3 त्रिक 9 म्हणजे रूटमध्ये 9 म्हणजेच किती 3, बरोबर, इज इक्वल टू, बघा हे प्लस √30 आणि मायनस √30 कॅन्सल होतील, मग 10 मायनस 3 7. तर हा गुणाकार कसा आलेला आहे, रॅशनल. तर हे 3 उदाहरणं तुम्ही नीट व्यवस्थित पाहिले का. हां, आता मला सांगा हे जे आपलं पहिलं उदाहरण होतं, थ्री प्लस √5 आणि 3 मायनस √5 या दोघांचा गुणाकार हा कसा आला, रॅशनल आला. तर तुम्ही लक्षात ठेवा की जर दोन बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्टचा गुणाकार जर रॅशनल मिळत असेल तर त्या दोन बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्सला एकमेकांचे कॉन्जुगेट पेअर असं म्हणतात. म्हणजे आता इथं कॉन्जुगेट पेअर कोण आहे, तर हे बघा, थ्री प्लस √5 is a conjugate pair of 3 minus √5 and vice versa. म्हणजे हे असं उलट होणार, म्हणजे 3 minus √5 is conjugate pair of 3 plus √5. लक्षात आलं, म्हणजे दोघंही एकमेकांचे काय आहेत, कॉन्जुगेट पेयर्स आहेत. आता या दुसऱ्या दोन उदाहरणातलं त्यामध्ये कोण कॉन्जुगेट पेअर आहे का ते आपण पाहूयात. इथं बघा हे जे दुसरं उदाहरण आहे, तर याच्यामध्ये 3 प्लस √7 आणि 2 मायनस √7 या दोघांचा गुणाकार आपण केला तर तो कसा आला, इररेशनल आला. मग हे जे दोन बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्स आहेत ते एकमेकांचे कॉन्जुगेट पेअर होतील का, होणार नाहीत, बरोबर. तिसरं उदाहरण बघा, या दोघांचा गुणाकार आपण केला तर तो कसा आला, रॅशनल आला. म्हणून या दोन बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्सना एकमेकांचे कॉन्जुगेट पेअर असं म्हणतात. हे जे दोन बायनॉमियल सर्ट्स आहेत ते एकमेकांचे काय आहेत, कॉन्जुगेट पेअर्स आहेत. लक्षात आलं का. मग आता तुम्हाला गुणाकार करत बसण्याची गरज नाही. समजा मी जर तुम्हाला एखादी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट दिली आणि विचारलं की याचं कॉन्जुगेट पेअर सांगा, तर तुम्ही सांगू शकाल का, सांगू शकता, बरोबर. कसं ते बघा, मला सांगा 6 मायनस 2√3 याचा कॉन्जुगेट पेअर काय असेल, बरोबर आहे, काय असेल, 6 प्लस 2√3. समजा 3/5 मायनस √11 तर याचा कॉन्जुगेट पेअर काय असेल, 3/5 प्लस √11. लक्षात आलं का. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की याचा काय उपयोग आहे, हे कॉन्जुगेट पेअर कशासाठी. तर हे बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बघा
rationalize the denominator. तुम्हाला मी दोन प्रश्न विचारणार आहे, त्यातला हा पहिला प्रश्न बघा. 4/√5 तुम्हाला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. असं उदाहरण आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर. काय करणार तुम्ही सांगा. तुम्ही असं लिहिणार 4/√5 इंटू, तर याचा √5चा तुम्ही रॅशनलायझिंग फॅक्टर काय घेणार, √5, बरोबर. तर रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे काय होतं सांगा बरं. तर जर दोन सर्डचा गुणाकार रॅशनल येत असेल तर त्यांचा एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतात, बरोबर. म्हणजे त्यांचा गुणाकार कसा आला पाहिजे, रॅशनल. परंतु आता ही काय आहे, एकपदी आहे, बरोबर. एकच पदे नाही, परंतु द्विपदी असेल. आता दुसरं उदाहरण बघा. तर हे जर सोडवलं तर तुम्हाला इथं काय मिळणार आहे, 4√5 आणि खाली √5 आणि √5चा गुणाकार काय असेल, 5. बघा आता छेदातून हे सर्ड निघून गेलेले. आता जर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं की 3/2 + √5. हां, तर आता याच्या छेदामधून तुम्हाला हे सर्ड काढून टाकायचं आहे. मग तुम्ही काय कराल. तुम्ही म्हणाल आम्ही याचा रॅशनलायझिंग फॅक्टर घेऊ, की √5चा रॅशनलायझिंग फॅक्टर हा समजा √5चा आहे. मग तुम्ही करून बघा. तुम्हाला छेदातून हे रॅडिकल साईन काढून टाकता येतं का बघा. समजा तुम्ही √5 गुणला, काय मिळेल तुम्हाला, वरच्या गुणाकार काय मिळेल, 3√5. तर खाली काय होईल बघा बरं. ह्या 2 या √5ला गुणल्यानंतर तुम्हाला किती मिळणार आहे, 2√5, बरोबर. आणि इथं √5 या √5ला गुणल्यानंतर किती मिळेल, 5. सांगा बरं. आता या छेदातून आपल्याला सर्ड काढून टाकता आलं का, नाही. हे काय, इथं सर्ड आहेच. म्हणजे √5 याला गुणवून काहीच उपयोग होणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला हे उदाहरण असं सोडवावं लागेल. 3/2√5 इंटू, आपल्याला इथं रॅशनल नंबर आणायचा आहे, बरोबर. आणि हे काय आहे, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे. मग तुम्हाला ह्याचा कॉन्जुगेट पेअर घ्यावा लागेल का नाही. जसं इथं एकपदी असेल तर रॅशनलायझिंग फॅक्टर असतो, तसं इथं द्विपदी आहे म्हणून तिथं काय असणार आहे, त्याचा कॉन्जुगेट पेअर असेल. तर आता याचा कॉन्जुगेट पेअर तुम्ही काय लिहाल, 2 - √5. मग 2 - √5 मल्टिप्लाय करायचं. बघा आता गुणाकार काय येतो, वरच्याचा गुणाकार करू. 6 - 3√5. आता खाली गुणाकार कसा होणार आहे, a + b आणि a - b चा गुणाकार काय असतो, a² - b², बरोबर, इज इक्वल टू. मग हे 6 - 3√5 अपॉन, इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, 2, आणि इथं काय लिहायचं आहे, √5. मग या 2चा वर्ग करा 4 आणि या √5चा स्क्वेअर करा 5. अशा प्रकारे तुम्हाला मिळेल 6 - 3√5 अपॉन -1. आता हे चिन्ह मायनस आपण वर देऊ शकतो. म्हणजे बघा, छेदातून आपण सर्ड काढून टाकला. मग छेदाचं परिमेयकरण करायचं जर असेल तर तुम्हाला छेदस्थानी जी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे तिचा काय घ्यावा लागेल, कॉन्जुगेट पेअर घ्यावा लागेल आणि मग त्यांचा गुणाकार करावा लागेल. लक्षात आलं, ठीक आहे. तर आता आपण तुम्हाला काही उदाहरणं जर इथले लिहून घ्यायची असतील तर लिहून घ्या, किंवा समजलं असले तर काही गरज पण नाही. हे बघा, कॉन्जुगेट हे तुम्ही लिहून घ्या. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स कशाला म्हणायचं हे लिहून घ्या. आणि हे कॉन्जुगेट पेअर ऑफ हे बायनॉमियल सर्ड असे एक लाईन लिहून घ्या. तुम्हाला त्याची मी डेफिनेशन देतो. कॉन्जुगेट पेअर ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या.
if product of two binomial quadratic surds is a rational number. हे लिहिताना जर माझं जे अक्षर खराब येत आहे ना ते थोडंसं प्रॅक्टिस झाल्यानंतर वळणदार येणार आहे. थोडे दिवस जरा हे असंच अक्षर असणार आहे, थोडं सहन करा. हे इज अ रॅशनल नंबर then each binomial quadratic surd is called conjugate pair of order. For example, three plus root 7 and 3 minus root 7. तर हे लिहून घ्या. तर याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.4 पाहूयात. तर त्यामध्ये पहिला प्रश्न, स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 3. Here first multiply this root 7 by square root 3. So square root 3 into square root 7, एक स्टेप वाढवून लिहितोय मी, minus square root 3 into square root 3. 3 into 7, that is square root 21, minus root 3 into root 3 is only 3. Second example, square root 5 minus square root 7 into square root 2. इथं बघा, ह्या ब्रॅकेटच्या डावीकडे रूट 3 आहे आणि इथं या ब्रॅकेटच्या उजवीकडे रूट 3 आहे. परंतु गुणाकार हा त्याची प्रॉपर्टी काय असते? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असते, बरोबर. म्हणजे तुम्ही त्याचा गुणाकार a इंटू बी करा किंवा b इंटू a करा, त्यात काहीच फरक पडणार नाही. सो यू कॅन राईट square root 2 into square root 5 minus square root 7 is equal to, तर या दोघांचा गुणाकार करा, square root 10 minus square root 2 into 7, that is 14. Number 3, 3 into square root 2 minus square root 3 and 4 root 3 minus square root 2 is equal to, हे बघा, या 3 स्क्वेअर रूट 2 न या सेकंड ब्रॅकेटला गुणायचं आहे, म्हणून मी तर सेकंड ब्रॅकेट लिहितो, 4 स्क्वेअर रूट 3 मायनस स्क्वेअर रूट 2. ओके, त्यानंतर या मायनस स्क्वेअर रूट 3 न मल्टिप्लाय करायचं आहे, that is 4 into square root 3 minus square root 2 is equal to, बघा आता यांचा गुणाकार काय होईल? काय करायचं, यानं याला गुणायचं आहे ना आपल्याला, यांचा गुणाकार करायचा आहे. तर बाहेरच्या संख्येचा गुणाकार वेगळा आणि आतल्या संख्येचा गुणाकार वेगळा करा, म्हणजे या 3 आणि या 4चा गुणाकार 12. त्यानंतर या स्क्वेअर रूट 2 आणि स्क्वेअर रूट 3चा गुणाकार करा, स्क्वेअर रूट 6 मायनस,
आता या 3√2 आपल्याला या स्क्वेअर रूट 2 ला गुणायचं आहे. तर किती होईल बघा बरं, याचा आणि याचा गुणाकार करायचा. तर ह्या स्क्वेअर रूट 2 आणि ह्या स्क्वेअर रूट 2चा गुणाकार किती असेल 2 आणि नंतर हे 3 म्हणजेच किती मिळेल आपल्याला 6. ओके. मायनस आता या स्क्वेअर रूट 3नं याला मल्टिप्लाय करा. तर बघा स्क्वेअर रूट 3नं या स्क्वेअर रूट 3ला गुणल्यावर किती मिळेल 3 आणि या 3नं या 4ला गुणा किती मिळेल 12. ओके. आणि नंतर हे मायनस आणि हे मायनस यांचा गुणाकार काय असेल प्लस. स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 2 इज स्क्वेअर रूट 6. मग हे 12 रूट 6. आता या ठिकाणी काही नाही म्हणजे बाहेर संख्या किती असते 1 असते बरोबर. मग हे 12 आणि 1 13. 13 रूट 6 आणि हे 12 आणि 6 18. तर तुम्ही हे 3 उदाहरणं लिहून घ्या. Rationalize the denominator. In that, number 1, one upon square root 7 plus square root 2. सोल्युशन. बघा या ठिकाणी छेदस्थानी काय आहे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे. मग आपल्याला इथून छेदस्थानातून आपल्याला जर रॅडिकल साईन काढायचं असेल तर आपल्याला त्याच्या कॉन्जुगेट पेअरनं मल्टिप्लाय करावं लागेल. मग स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 चा कॉन्जुगेट पेअर काय असेल हो बरोबर स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2. म्हणून आपण इथं अंश आणि छेदाला स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2नं मल्टिप्लाय केलं. आता 1 वर मल्टिप्लाय केल्यानंतर तेच मिळणार आहे म्हणजेच स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 असं मिळेल डिवायडेड बाय. तर खाली मात्र काय ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे. सो वी गेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 अपॉन. तर स्क्वेअर रूट 7चा स्क्वेअर करा 7 मायनस स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर करा 2. देअरफॉर स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2 डिवायडेड बाय 5. अशा प्रकारे छेदस्थानातून आपण रॅडिकल साईन काढून टाकलं. हे लिहून घ्या उदाहरण. तुम्हाला जर यात काही शंका असेल तर मला मेसेजमध्ये कळवा.
यानंतर आपण घेऊ सेकंड क्वेश्चन. 3/2√5 minus 3√2 इज इक्वल टू. तर याचा कॉन्जुगेट पेयर घ्या. 3/√5 minus 3√2 into 2√5 plus 3√2 divided by 2√5 plus 3√2. ओके. बघा आता यांचा गुणाकार. तर तुम्ही या 3 ह्या दोन्ही पदांना गुणायचं आहे. फक्त बाहेरच्या संख्येला गुणायचं आहे. तर या 3 या 2 मल्टिप्लाय करा. दॅट इज 6√5 प्लस आता या 3 मल्टिप्लाय करा. दॅट इज 9√2 डिवायडेड बाय. तर हे कॉन्जुगेट पेयर आहेत. यांचा गुणाकार काय असेल? a² मायनस b². सो हिअर a² मायनस b². तर इथं a म्हणजे तुम्ही लिहा 2√5 आणि इथं लिहा 3√2 इज इक्वल टू 6 into √5 प्लस 9 into √2 डिवायडेड बाय. याचा स्क्वेअर करा. 2चा वर्ग 4 आणि या √5चा वर्ग करा 5. तर 4 पंचे 20. बघा आपण या 2चा वर्ग केला 4 आणि या √5चा वर्ग केला 5. तर 5 आणि 4चा गुणाकार आला 20 मायनस. तर या 3चा वर्ग करा 9 आणि या √2चा स्क्वेअर करा 2. तर 9 दोन्ही 18. देअरफॉर 6√5 प्लस 9√2 डिवायडेड बाय 2. लिहून घ्या. नंबर 3, 4/7 plus 4√3 is equal to 4/7 plus 4√3 इंटू. तर आता याचा कॉन्जुगेट पेयर काय असेल सांगा? बरोबर 7 मायनस 4√3. फक्त या मधल्या पदाचं म्हणजे हे मधलं चिन्ह तुम्ही फक्त चेंज करायचं आहे. 7 मायनस 4√3 इज इक्वल टू. तर आपण यांचा गुणाकार करू. 4 7 28 आणि हे 4 चौक 16 16√3 डिवायडेड बाय a² मायनस b². दॅट इज 7² मायनस सेकंड टर्म इथं काय आहे 4√3 इज इक्वल टू 28 मायनस 16√3 डिवायडेड बाय. तर 7चा वर्ग 49, 4चा वर्ग 16 आणि या √3चा वर्ग करा 3. तर 16 त्रिक 48. So we get 28 minus 16√3 divided by 1. Write down.
स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3 इंटू, तर आता याचा कॉन्जुगेट पेअर आपल्याला घ्यायचा आहे. तर हे छेदाचा घ्यायचं आहे बरं का आपल्याला, कारण छेदस्थानातून आपल्याला रॅडिकल साईन काढायचं आहे. त्यामुळे आपल्याला हा जो छेद आहे स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3, तर याचा आपल्याला कॉन्जुगेट पेअर घ्यायचा. तर तो काय असेल? स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3. हेअर ऑल्सो राईट स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3. आता यांचा गुणाकार करू. तर या दोघांचा गुणाकार काय असेल बघा बरं, दोन्ही सेमच आहेत. ए मायनस बी आणि ए मायनस बीचा गुणाकार काय असतो? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. आणि छेदस्थानी मात्र बघा काय आहे, ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे ना, म्हणजे खाली काय असेल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर या वरच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहिताल? स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3. आणि इथं काय लिहिताल? स्क्वेअर रूट 5 आणि इथं स्क्वेअर रूट 3. इज इक्वल टू, तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा विस्तार माहिती आहे. ए स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट 5चा स्क्वेअर, किती? 5, बरोबर. मायनस 2, तर दोघांचा गुणाकार करायचा ए आणि बीचा, म्हणजे या ठिकाणी दोघांचा गुणाकार. तर रूट 5 आणि रूट 3चा गुणाकार काय असेल? स्क्वेअर रूट 15. आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे या स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर करा, किती? 3 डिवायडेड बाय, हां तर रूट 5चा स्क्वेअर करा 5 मायनस 3, दस 5 प्लस 3 दॅट इज 8 मायनस 2 रूट 15 डिवायडेड बाय 2. लिहून घ्या. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 2.4 संपलेला आहे. तर याच्यावर एक असाइनमेंट आहे, ती मी तयार करतो आहे. ही पूर्ण झाली की बहुतेक उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ते देईन. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू.